नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पावभाजी. मग काय सुटलं ना पाणी तोंडाला. पावभाजी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे, माहिती आहे. त्यामुळे आपण आज बघणार आहोत पावभाजी. तर त्याच्यासाठी लागणार आहे फ्लावर, शिमला मिरची, वाटाणा, बटाटा, गाजर आणि बीट गाजर ऑप्शनल आहे, पण हे हेल्दी आहे. त्याच्यातून प्रोटीन खूप भेटतात, त्याच्यामुळे ते टाका आणि त्याची टेस्ट तर खूपच मस्त लागते. चला तर आता ह्या भाज्या सर्व निवडून कापून घेतलेल्या आहेत आपण इथे. आता फ्लॉवर पहिल्यांदा उकळून घ्यायचा, म्हणजे एक गरम पाणी करायचं, त्याच्यातून नॉर्मली उकळी एक काढून घ्यायची फ्लावरला. त्याच्यामुळे काय होतं की फ्लावरमध्ये ज्या काही किडे, छोटे औषध वगैरे मारलेले असतात, ते सगळे छोटे छोटे किडे हे निघून जातात आणि ते हे सगळं काढून घ्यायचं बाहेर. आता उकळी काढून झालेली आहे की बघा, फ्लावर किती स्वच्छ आणि छान दिसतोय ना. चला तर आता तो फ्लावर, त्याच्यामध्ये आता बटाटा, आपल्या सगळ्या भाज्या म्हणजे बटाटा, गाजर, बीट, शिमला मिरची हे सगळं टाकून घेऊ. आणि आता हे सगळं टाकायचं म्हणजे आपल्याला शिजवण्यासाठी टाकायचं आहे. त्याच्यामुळे त्यात थोडीशी हळद पण मिक्स करा. बघू शकता मी सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत तिथं कुकरमध्ये. तर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेते आणि पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं. आणि पाणी ओतलं बघा इथं. आता झाकण लावून दिल्यानंतर शिट्ट्या काढून घ्यायचा. 4-5ही काढू शकता, डिपेंड आहे. बघू शकता इथं पण 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. भाज्या मस्त शिजलेल्या आहेत बघू शकता. तर स्मॅशरच्या साहाय्याने ह्या मस्तपैकी स्मॅश करून घ्यायच्या भाज्या आपल्या. गरम आहे तोपर्यंतच करायचे शक्यतो, म्हणजे काय होतं त्याच्याने भाज्या पटकन मॅश होतात आणि आपले कष्ट वाचतात. कसं आपल्याला आपले कष्ट वाचले की तेवढं छानच वाटतं. तर चला आता सुरुवात करू आपण भाजीची फोडणी द्यायला. पावभाजीची भाजी मॅश होती तोपर्यंत आता भाजी बनवण्यासाठी म्हणजे फोडणीसाठी काय काय लागतं ते सांगते मी. आपल्याला एक कांदा बारीक चिरलेला आणि टोमॅटो लागणार आहे. एक मोठा कांदा, म्हणजे पावभाजीला कांदा हा भरपूर लागतो, त्याच्यामुळे एक मोठा कांदा आणि टोमॅटो 4 लागणार आहेत. इथे बघा, भाजी अशी छान मॅश करायची. मॅश केल्याने सगळी एकजीव होते आणि टेस्टी लागते खूप. तर बघू शकता तुम्ही, तर माझी मॅश चालू आहे करायची, ऑलमोस्ट झालेली आहे आता. हे बघा, मॅश झाली आहे माझी भाजी कशी. तो व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं सगळं पूर्ण प्रोसेस दाखवायची म्हटलं तर वेळ लागतो तो, त्यामुळे मी इथं थोडं थोडं कट करून घेते मध्ये. चला तर आता फोडणीची तयारी करू आपण. तर बघा, कढईत एका गरम तेल करून घेतले, त्याच्यामध्ये भरपूर कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि टोमॅटो दोन्ही एकसाथ टाकू शकता, किंवा कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकू शकता. मी तर दोन्ही एकत्र टाकले, काहीच फरक पडत नाही त्याच्याने. तर आता मस्त कांदा आणि टोमॅटो आपला भाजून घ्यायचा छान. बघू शकता तुम्ही कसा भाजला इथं मी. त्याच्यामध्ये बटर टाकलं इथं मी. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाच्या ऐवजी पूर्ण सगळं बटरही टाकू शकतात. तर बघू शकता तुम्ही. तर हे सगळं एकत्र छान करून घ्यायचं. आता इथं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ठेचून मस्त बारीक करून, म्हणजे स्मेल पण खूप छान येते आणि टेस्टी लागते. टेस्ट खूप छान उतरते, लसणाची टेस्ट उतरते चांगली पावभाजीला. तर आता ही सगळी फोडणी एकत्र छान परतून घ्यायची एकदा. आणि आता ह्याच्यात लाल तिखट, आपली लाल पूड म्हणजे, आणि आपलं लाल तिखट टाकायचं. तुम्हाला तिखटाच्या अंदाजानुसार टाकू शकता. लहान मुलं असतील घरात तर थोडं कमीच टाका. लाल पूड टाकून घ्या. तर हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं छान. फोडणी आपली, हळद राहिली टाकायची, हळद टाकायची 1.5 चमचा टाका. आता भरपूर पावभाजी मसाला, त्याच्याशिवाय टेस्टच येत नाही. तर पावभाजी मसाला इथं पोहे खायचे 4 चमचे टाकले मी इथं पावभाजी मसाला.
तर मस्तपैकी सगळं फोडणी आपली परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्या ज्या भाज्या स्मॅश केलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या. बघू शकता मी तर टाकलेल्या आहेत. ते सगळं एकत्र करून घ्यायचं. असं भाजी आणि फोडणी मिक्स व्हायला थोडा टाईम लागतो. ते स्मॅश केलेलं असतं ना, त्याच्यामुळं एकजीव होण्यासाठी टाईम लागतो. तर छान एकजीव करून घ्यायची भाजी सगळी, म्हणजे उकळी येताना प्रॉब्लेम येत नाही काय, म्हणजे मसाला कुठे एकत्र राहत नाही, सगळीकडं पसरतो. आता एक छान उकळी काढून घ्यायची मस्त. थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढी घट्टसर हवे पातळसर तेवढ्या अंदाजात तुम्ही पाणी टाकू शकता. तर बघा ऑलमोस्ट आपली पावभाजी झालेली आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ हा बेस आहे आपला, त्यामुळे ते हवंच. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं छान. आता मी इथं चीज टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रेट करून पण घेऊ शकता. वरून इथं माझ्याकडे स्लाइस होती शिल्लक, सो मी टाकते त्याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर वरून पण घेऊ शकतात. बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा आता छान उकळी काढून घ्यायची, एकत्र करायची भाजी छान, आणि उकळी काढून घ्यायची एक छानपैकी आणि सर्व करायची. तर आपली पावभाजी झालेली आहे, म्हणजे भाजी झालेली आहे. आता आपण पाव भाजून घ्यायचे. ते बटरवर किंवा तुपात कुठेही भाजू, म्हणजे कुठल्याही पद्धतीने भाजू शकता, जे तुम्हाला आवडतात तसे. तर आता पाव भाजूयात. बघू शकता हे बघा, मी बटर लावलेलं होतं इथं. तर ते पण भाजून झालेले आहेत. तर आता आपण पावभाजी सर्व करू शकतो. तुम्ही बघू शकता पावभाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगायचं. कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या पुढच्या चॅनलला, म्हणजे येणाऱ्या रेसिपीला तुम्ही वाट बघत असाल तर नेक्स्ट रेसिपी असा मेसेज करू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर कशी वाटली रेसिपी, भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. बाय बाय.